शेती संस्कृतीशी निगडीत अनेक सणवार आहेत। त्यापैकी एक सण म्हणजे वेळ अमावस्या। या सणानिमित्त लातूर जिल्ह्यात बळीराजाकडून काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी मनोभावे पूजा केली जाते। यानंतर शेत शिवारात वनभोजनाचा आनंद घेण्यात येतो। असा हा वेळ अमावस्येचा सण आज लातूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। अमावस्येला शेतात कडब्याचे कोप तयार करून लक्ष्मीची प्रतिष्ठापना केली जाते। शेतातील पांडवांची मनोभावे पूजा करून शेताला समृद्धी आणि सुबकता लाभण्यासाठी काळ्या आईला प्रार्थना केली जाते। लातूर मधली ही दृश्य आहेत। वेळ अमावस्येचा सण लातूरमध्ये उत्साहात साजरा केला जातो। वेळ अमावस्या हा मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण हा सण आहे। हा सण फक्त मराठवाड्यामध्ये आणि कर्नाटकच्या 2 जिल्ह्यांमध्ये साजरा केला जातो, पर्टिक्युलर गुलबर्गा आणि बिदर या भागामध्ये। बाकी भारतभरात हा सण कुठेही साजरा केला जात नाही। या ठिकाणी या दिवशी शेतकरी आपल्या शेतावर आपल्या काळ्या आईची पूजा करतो। आपल्या काळ्या आईविषयी तो कृतज्ञ असतो। जी आई त्याला वर्षभर अन्न देते, त्या आईची या ठिकाणी पूजा केली जाते। या ठिकाणी हा जो रब्बीचा हंगाम आहे, या ठिकाणी विविध प्रकारची पिकं शेतामध्ये उभी असतात। या पिकांची वाढ होऊ दे चांगली, शेतकऱ्यांना वर्षभर अन्न मिळू दे आणि सर्वांचं भलं होऊ दे, यासाठी ही पूजा केली जाते। ह्या अमावस्येचा एक वेगळा दृष्टिकोन असतो की आम्ही या शेतीची लक्ष्मीची म्हणजे शेतीला लक्ष्मी आई काळी आई मानून आम्ही तिची पूजा करतो आणि तिची ओटी भरतो। त्याच्यामध्ये ही पूजा केली जाते आणि त्या पूजेमध्ये सर्व म्हणजे पूर्ण भाजीपाला असेल काही असेल ते एकत्रित करून भजी तयार करतो। त्या भजीचा आम्ही इथं खायला तयार करतो आणि त्यांना आमंत्रित करतो। कधीपासूनची परंपरा आहे ही, काय वैशिष्ट्य असतं? ही फार जुनी परंपरा आहे, पुरातन काळापासून आलेली आहे आणि ही खरं तर पूजा जास्त करून कर्नाटकात पाहायला मिळते। परंतु आम्ही बाउंड्री लगतचे असल्यामुळं आमच्या ह्या बाउंड्री लगत त्याचा प्रभाव हे आमच्यावर बी म्हणजे आमच्या ह्याच्यावरती पडलेला आहे आणि ह्या समाजामध्ये म्हणजे सर्व समाजामध्ये ही प्रथा मानली जाते।